नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बुंदीचे लाडू. साहित्य बघूयात. 2 वाट्या बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलंय, 1.5 वाटी साखर घेतली आहे, 2 चमचे तूप, 1 चमचा वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि केशरी रंग थोडासा घेतला आहे. इथं मी 1.5 वाटी साखर घेतली आहे, पण त्यामुळं लाडू कमी गोड होतो, त्यासाठी तुम्ही 2 वाटीला 2 वाटी साखर घ्या. आणि काजू घेतले. आता आपण डाळीचं पीठ हे चाळून घेतलंय, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित पीठ भिजवता येईल. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे चाळलेलं बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. साधारण 2 वाटी बेसन पिठाला मी 2.25 वाटी पाणी घातलेलं आहे. यात आपल्याला हळद घालून घ्यायची. इतपत पातळ हे बेसन आपल्याला भिजवून घ्यायचंय, फार पातळ करायचं नाहीये. असं हे आपलं पीठ आता भिजवून झालंय. आता 5 मिनिटं आपण हे असंच ठेवून देऊया. आता तेल तापलंय. हा आपला झारा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर असं हे पळीवर एक पीठ घ्यायचं, तेवढंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, आणि बुंदी घालायची आहेत. थोडंसंच आपटायचं आहे ते कढईवर, फार आपटायचं नाही, नाही तर मग भजीसारखं होतं. मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या आता तळून घ्यायच्या. थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या. हा आपण आता दुसरा घाणा घालतोय. त्यावेळेला झारा स्वच्छ बोटाने पुसून घ्यायचा आणि मग एका छोट्या पळीभर पीठ घ्यायचं, ते झाऱ्यावर टाकायचं आणि अलगद बुंदी घालायच्या. फार आपटायचं पण नाही. आणि दुसरा घाणा घालताना थोडंसं थांबायचं, म्हणजे जे तेल थंड झालेलं असतं ते तापतं आणि व्यवस्थित बुंदी होतात. झालंय. रंग बदलला की आता आपण काढून घेऊयात. अशा सर्व पिठाच्या आपण बुंदी पाडून घेऊयात. आता काय करायचं, असा एक ट्रे किंवा ताट घ्यायचं, त्याच्यावर हा वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि त्याच्यावर हे पेपर नॅपकिन घालायचे. नुसते पेपर नॅपकिन घालायचे नाहीत, तर त्याच्या खाली वर्तमानपत्राचाही हा कागद घालायचा, म्हणजे मग ताटाला तेल लागणार नाही. आता हे असे बुंदी सगळे आपले पसरवून घ्यायचे. व्यवस्थित असा प्लेन असा थर पसरून घ्यायचा. काय काय वेळेला काय होतं माहिती का, ही अशी मोठी मोठी भजी होते. हे कधी होतं तर जेव्हा तुम्ही पहिला घाणा काढल्यानंतर दुसरा घाणा जेव्हा घालता त्यावेळेला तेल थंड झालेलं असतं, मग ते थोडंसं थांबावं लागतं. तुम्ही लगेच घातलात ना बुंदी, लगेच तेलामध्ये घातल्यात ना पहिला घाणा झाल्यानंतर, तर ते तेल थंड झालेलं असतं, मग ते अशा भजी निघतात. किंवा झारा जोरात बनवला तरी असं होऊ शकतं. म्हणून एक घाणा झाला की थोडंसं थांबायचं, थोडंसं गरम तेल झाल्यानंतर मग बुंदी काढायची. समजा हे जर समजा असे आले तर ते खरपूस तळून काढायचे. समजा असे पडले तरी की असं मोडून बघायचं की त्याच्या आतमध्ये असं
पीठ राहता कामा नये. समजा पीठ राहिलं तर ते घालायचं नाही, कारण त्याच्यामुळे बुंदीचे लाडू लवकर खराब होतात. म्हणून असं खरपूस असं हे तळून घ्यायचं. आपल्याला हे आता असं अर्धा तास ठेवून द्यायचं, की जेणेकरून त्यातलं जे तेल आहे ते सगळं पेपरमध्ये खाली जाईल आणि बुंदी एकदम खडखडीत होते. आता काय करायचंय, आता ही बुंदी थोडंसं तेल असं हे कमी झालं म्हटलं, अशा खडखडीत झाल्या. आता पण अशी थोडी थोडी बुंदी घालून आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. जस्ट असं चालू बंद करायचं. हा पहिला खटका आहे, फक्त चालू बंद असं 4 वेळा केलं की झालं. हे असं इतपत बारीक करून घ्यायचं. असं रवाळ दिसलं पाहिजे, खूप असं बारीक पेस्ट नाही करायची. म्हणून थोडंसं घालून असं रवाळ काढून घ्यायचं. ही अशी मिक्सरमधून आपण काढून घेतली बुंदी. आता काय करायचंय, कढई तापायला ठेवली, त्यात आपल्याला तूप घालून घ्यायचं, काजू घालायचे आणि परतून घ्यायचे. थोडेसे गुलाबी झाले की गॅस बंद करायचा. गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये साखर घातली आणि साखर बुडेल एवढं पाणी घातलंय. मी 1.5 वाटी साखर घेतली आहे. 2 वाटी बेसनाला 1.5 वाटी साखर घेतली आहे. तुम्ही 2 वाट्याला 2 वाटी साखर घ्या, म्हणजे गोडीला व्यवस्थित होईल. अर्थात आवडीनुसार आहे, कमी गोड चालत असेल तर एवढी साखर चालते. पण बाहेर जे लाडू मिळतात त्यात साधारण 2 वाटीला 2 वाटी एवढी साखर असते. साखर आता पूर्णपणे विरघळली आहे. 2 मिनटं झाली आहेत. अजून एक साधारण 2 मिनटं लागतील पाकवायला असं वाटतंय. आता 1 मिनिट झाला आहे, आपण चेक करूया. झाऱ्यावर थोडासा पाक घ्यायचा आणि हाताला लावून बघायचा. तो थोडासा चिकट झाला तरी आपल्याला पुरे आहे. पाक झाला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जो रंग घेतला होता केशरी रंग तो टाकायचा. मी थोडासा टाकलाय, तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही टाका किंवा केशर टाका, म्हणजे त्याप्रमाणे कलर येईल. आता आपण वेलदोडा घालून घेऊया. आणि ही जी बुंदी आपण मिक्सरमधून काढली आहे ती घालून घ्यायची. थोडी अशी घालून घ्यायची. मीडियम गॅस ठेवायचं आणि थोडा वेळ आपल्याला हे असं ढवळत राहायचं. फार समजा उडायला लागलं तर गॅस बारीक करा. शक्यतो कढई मोठी असेल तर मोठी घ्या. आता 3 मिनिटं झाली आहेत. बऱ्यापैकी आळत आले. थोडंसं आळलं की आपण आता हे बंद करायचं. थोडं कमी आटवलं तर मऊसर होतात आणि थोडंसं जास्त आटवलं तर माझा असे कोरडे असे होतात. तुम्हाला कसे पाहिजे तसं थोडंसं तुम्ही कमी जास्त गॅसवर ठेवू शकता. बारीक गॅसवर बुंदी घातल्यानंतर 5 मिनिटं मी गॅसवर ठेवलंय, तेव्हा आता ते थोडंसं आळत आलंय. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ते पण जे तळलेले काजू आहेत ते घालायचे आणि गार करून घ्यायचं. काजू घालायचे नसतील तर जे आपण नुसतं तूप ठेवलं होतं ते ह्या वेळेला घालायचं. आपण बुंदी तेलात तळल्यात त्यामुळं 2 चमचे तूप घातल्यामुळं त्याला चव येते. नाहीतर मग तुम्ही तुपात तळल्यात तर हा प्रश्न येत नाही. आता हे गार होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि मग नंतर आपण लाडू वळून घेऊया.
मिश्रण छान असं हे गार झालंय. आता आपण लाडू वळून घ्यायचे. हे मऊ लाडू आहेत. थोडंसं आपण गॅसवरती लवकर उतरवलं की मऊ लाडू होतात. आणि आपल्याला जर खुटखुटीत लाडू, कुणाला मऊ आवडतात, कुणाला खुटखुटीत आवडतात, तर तुम्हाला जर खुटखुटीत लाडू अजून करायचे असतील तर अजून थोडंसं गॅसवर 2 मिनटं परतायचं की मग ते छान खुटखुटीत होतात. सुरुवातीला हे जे मऊ लाडू असल्यामुळं नंतर जे लाडू होते ते मी एका ताटलीत काढून ठेवले. कारण हे मऊ लाडू जे असतात त्याला खालून असा ओलसरपणा थोडासा राहतो, म्हणून मग आधी ते एका ताटलीत काढून ठेवले. आणि आता या कप केकच्या पेपरमध्ये ठेवून द्यायचे. बाहेर जे लाडू मिळतात तेही असेच कप केकच्या पेपरमध्ये मिळतात, कारण ते असं मऊसर असतात आणि खाली ओलसर असतात. म्हणून हे मऊ लाडू प्रथम एका ताटलीमध्ये आपण वळून घ्यायचे आणि मग थोड्या वेळाने ते या अशा कप केकच्या पेपरमध्ये ठेवायचे. हे मऊ लाडू ताजे असताना साधारण ओलसर असतात, पण दुसऱ्या दिवशी चांगले खुटखुटीत होतात. आता आपले मऊ लाडू तयार झालेत. आता आपल्याला लाडू थोडेसे खुटखुटीत करायचे की जे टिकण्याच्या दृष्टीनं चांगले असतात. तर मी बारीक गॅसवर हे मिश्रण पुन्हा ठेवलं आहे. थोडंसं आटवून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. मगाच्या मिश्रणात आणि आत्ताच्या मिश्रणात थोडा थोडा फरक जाणवतो आपल्याला. हे थोडंसं कोरडं व्हायला लागलं आहे, त्यामुळे ते खाली लागायला लागतं. म्हणून खालपासून चांगलं ढवळून घ्यायचं आणि शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडासा रंग ॲड करू शकता. हा रंग घालू नये म्हणून मी थोडासा कमी कलर घातल्याने कलर थोडासा वेगळा आलाय. आणि इवन केशर घातला तरी आणखीन चांगला रंग येतो. 2 मिनिटं झाली. आता हे मी परत बऱ्यापैकी असं आता हे कोरडं कोरडं दिसायला लागलंय. गॅसवर ठेवल्यानंतर 2 मिनिटातच आपलं हे मिश्रण चांगलं कोरडं झालंय. आता आपण गॅस बंद करूयात. आता हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे. काजू पण घालून घेतलेत मी. आता थोडे काय गठ्ठे असतील ते मोडून घ्या. लाडू वळताना हलक्या हाताने वळायचं, म्हणजे त्याचं बुंदीचं जे स्ट्रक्चर असतं ते व्यवस्थित दिसून येईल. फार दाबलं तर मग असे ते लाडू प्लेन दिसतील. आता असे हे सगळे लाडू आपण वळून घेऊया. असे हे आपले लाडू तयार झाले. हे थोडेसे मऊ असलेले लाडू आणि हे खुटखुटीत असलेले लाडू. हे लाडू तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. धन्यवाद.